नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2026 ची मेडिकल ऍडमिशन किंवा इंजिनिअरिंग ऍडमिशनचं अपडेट आलेलं आहे, तेही महाराष्ट्रामधलं. तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेट काय आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 22 डिसेंबर 2025 रोजी ही जी नोटीस आलेली आहे महाराष्ट्र सीईटी सेलची, त्या नोटीसमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचे 3 पॉइंट्स म्हणजे एक तर आहे आधार जे आहे, तर आधारचे काय काय अपडेट असायला हवे विद्यार्थ्यांचे. सेकंड जे आहे तर जो अपार आयडी आहे, तर अपार आयडी किती पर्सेंट इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि थर्ड जे आहे, तर जे हँडिकॅप विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय इम्पॉर्टंट पॉइंट आहेत याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर हे आपण कशासाठी बनवतोय त्याच्या मागचं महत्वाचं रिझन सांगतो. 2026 मध्ये विद्यार्थ्यांना मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये जर सीईटी सेलद्वारे ऍडमिशन प्रक्रिया होणार असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्वाची नोटीस असायला हवी. बिकॉज खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी कनेक्टेड नाही आहे, किंवा कोणाची अपार आयडी अजून क्रिएट झालेली नाहीये, त्यानंतर कोणी फिजिकली हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्याच्याकडे नाहीये. तर आपल्याकडे अजून टाइम आहे. तर या टाइम मध्ये, या जानेवारी आणि फरवरी या महिन्यांमध्ये तुम्ही हे जे काम आहे ते पूर्ण करून घ्यायला हवं. आणि तुमचे नीटचे जेव्हा फॉर्म भरतो, नीट एक्झामचे फॉर्म, तर त्या फॉर्म मध्ये तुमचं हे सगळं अपडेटेड असायला हवं. म्हणजे तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असेल तर तुम्ही नीटच्या फॉर्म मध्ये कंपल्सरी मेन्शन करायला हवं. त्यानंतर तुमची कॅटेगरी असेल तर कॅटेगरी मेन्शन करायला हवी. तुम्हाला ज्याही गोष्टी आहेत त्या सगळ्यात महत्वाच्या आहे नीटच्या फॉर्म मध्येही मेन्शन करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे आधार. आधारमध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय आहे? कोणाचं जर नेम करेक्शन असेल आधार कार्डमध्ये तर ते नेम करेक्शन करणं गरजेचं आहे. सेकंड पॉइंट जर म्हणाल तर डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ ही 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती जी डेट ऑफ बर्थ असणार आहे, ती डेट ऑफ बर्थ आणि तुमची आधार कार्डची डेट ऑफ बर्थ मॅच व्हायलाच हवी. तरच तुमचं ते नीटमध्ये किंवा सीईटी सेल ऍक्सेप्ट करणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तरच होईल. त्यानंतर सेकंड जे आहे लेटेस्ट फोटोग्राफ. तुमचा लेटेस्ट फोटोग्राफ असायला हवा कंपल्सरी. थर्ड जो आहे लेटेस्ट ऍड्रेस तुमचा अपडेटेड असायला हवा आधार कार्डशी. फादर्स नेम प्रॉपरली मेन्शन असायला हवं. कुठलाही जसं कोणाच्या नावामधलं काही मिसिंग असेल तर ते कम्प्लीट असायला हवं. त्यानंतर लास्ट पॉइंट म्हणजे मोबाईल नंबर लिंक करणे. फर्स्ट पॉइंट मधला जो लास्ट पॉइंट आहे, मोबाईल नंबर कंपल्सरी तुमच्या आधार कार्डशी लिंक असायला हवा. त्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे अपार आयडी. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजून अपार आयडी काय आहे याच्याबद्दल बिलकुलही नॉलेज नसेल, बट मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे अपार आयडी वरती. तो व्हिडिओ नक्की बघा. अपार आयडी कसा क्रिएट करायचा, त्याचा काय यूज होतो, हे सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेपरेटली सांगणार आहोत. थर्ड पॉइंट जो आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला हँडिकॅप सर्टिफिकेट हे तुमच्या ऑथोराइज जिल्ह्यामधनं जे ऑथोराइज सेंटर असेल तिथून तुम्हाला हँडिकॅपचं सर्टिफिकेट घेणं मॅन्डेटरी असणार आहे. आणि हँडिकॅप असेल तरीही विद्यार्थ्याला सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे 3.1 तुम्ही बघू शकता. फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी इलिजिबल डिसॅबिलिटी म्हणजे आधार कार्ड वरती तुमचं कंपल्सरी बोनाफाईड इश्यू इन्स्टिट्यूशन, हाय क्वालिफिकेशन सर्टिफिकेट, या सर्व गोष्टी तिथे मेन्शन असायला हव्या. आधार नेम प्रॉपर असायला हवं. आधार कार्डवरती नेम प्रॉपर असायला हवं. रिसेंट फोटोग्राफ तुमचा कंपल्सरी असायला हवा. बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे ज्या 12वीच्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत होते त्या कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला मॅन्डेटरी लागणार आहे. त्यानंतर हायएस्ट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे हे तुम्हाला जे 12वीचं कॉलेज आहे तेच तुम्हाला राईट डाऊन म्हणजे कॉलेजेस तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. तर ही जी नोटीस आहे तर ही सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन आहे. म्हणजे ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, ऍग्रिकल्चर असो किंवा कोणत्याही क्षेत्रात जर ऍडमिशन घ्यायचं असेल सीईटी सेलद्वारे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही नोटीस मॅन्डेटरी असणार आहे. आणि त्या विद्यार्थ्यांनी हे सर्व आजच रेडी करून ठेवायला हवं. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. अशाच अपार आयडीचे व्हिडिओज आहेत किंवा नीट साठी कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला मॅन्डेटरी लागणार आहेत यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये यावरची ऍडमिशनसाठी ट्राय करणार आहेत तर त्यांना काउन्सिलिंग करताना कुठले जे 10 ते 12 डॉक्युमेंट्स आहेत ते कोणते मॅन्डेटरी आहेत याच्या व्हिडिओ कंटिन्युअसली या पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये येणार आहेत ऍज सून ऍज पॉसिबल. सो विद्यार्थी मित्रांनो, स्टे ट्यून आणि कंटिन्युअसली व्हिडिओ बघत राहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.